students on the YouTube channel of Shri Nansagar Coaching Classes. If you like this video, please subscribe this channel. So आपण मागच्या व्हिडिओपर्यंत बघितलं आहे की ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन प्रोसेस कशी होते, मीन्स प्रोटीन सिंथेसिस टोटल प्रोसेस कशी घडते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. सो आज आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. त्या अगोदर त्याचे आपण कॅन यू टेल क्वेश्चन्स बघूया. So first question is, what is the function of appendix of our digestive system? आपल्या digestive system मध्ये appendix ह्या ऑर्गनचं काय फंक्शन आहे? So you all know that the digestive system, how it works, digestive system कशी वर्क होते, काय होते हे सगळं तुम्हाला माहिती आहे. या digestive systemच्या पूर्ण फंक्शनिंग मध्ये तुम्हाला कुठेही appendix वर्किंग मध्ये येत नाही. म्हणजे appendixचं आपल्या digestive system मध्ये कुठलंही फंक्शन नाही. दॅट इज दिस appendix is our vestigial organ, so it is a functionless organ. Second question is, are our wisdom teeth really useful for chewing the food? आपले जे wisdom teeth आहे म्हणजे जे आपले अक्कलदाढ आहे, ही अक्कलदाढ आपल्याला जे जेवण आपण खातो त्याला चावण्यासाठी मदत करतं का? तर अगेन इट इज नॉट युजफुल. ही अक्कलदाढ जी आहे तिथपर्यंत आपलं जे फूड आहे ते तिथे पोहोचत नाही. म्हणून हा विजडम टीथ जो आहे हा सुद्धा तिथे फूड चिविंगसाठी उपयोगात येत नाही. याचाच अर्थ विजडम टीथ सुद्धा काय आहे? इट इज अ वेस्टिजियल ऑर्गन. देन थर्ड क्वेश्चन इज, व्हाय डिड द ह्यूज एनिमल्स लाईक अ डायनोसॉर्स बिकम एक्सटिंक्ट? डायनोसॉर सारखे जे महाकाय प्राणी होते हे एक्सटिंक्ट का झाले, नष्ट का झाले, पेरिश का झाले, असा हा क्वेश्चन आहे. सो in the environment there is a increase or a decrease in the continuously changing or increase in the decrease in the technology. Rather environment is also changes. आणि हा environmentचा जो चेंज आहे, सतत होणारा जो बदल आहे, this change cannot adapted by these dinosaurs. ह्या डायनोसॉरने तो चेंज जो आहे तो अडॅप्ट केला नाही. and that is why they get extincted. This is a one reason. The next reason is, when there is a ice age, म्हणजे ice age जेव्हा होतं त्यावेळेस काय झालं की there is a no sufficient food for them. त्या डायनोसॉरसाठी सफिशियंट फूड तेव्हा नव्हतं आणि त्यामुळे फूड नसल्यामुळे ते काय झाले, एक्सटिंक्ट झाले. एक अजून एक रिझन आहे. आणि एक अशी गोष्ट सांगितली जाते ह्या डायनोसॉरसाठी नष्ट होण्याची, तर ते म्हणजे एका there is a one meteor that is collided to the earth. म्हणजे एक मेयर होता किंवा मग एखादा काय म्हणतात ॲस्ट्रॉइड होता, तो अर्थला काय झाला, टच झाला होता किंवा कोलाइड झाला होता. आणि ही प्रोसेस ठरली की ती डायनासॉरला नष्ट झाले त्यावेळेस. म्हणजे तुम्हाला एक इथं इंटरनेट इज माय फ्रेंडमध्ये तुम्हाला असं सांगितलंय की व्हॉट इज बिग बँग थेरी. बिग बँग थेरी काय आहे हे तुम्ही सर्च करा किंवा काय आहे ते बघा. तर कशा प्रकारे स्टार्स आणि प्लॅनेट्स क्रिएट झाले, अर्थ कशी स्टार्ट झाली, अर्थमध्ये जे जीव जंतू होते किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण म्हणतो हे तयार कसे झाले हे या ठिकाणी आपल्याला समजतंय. सो ती एक गोष्ट होती की तिथे त्यामुळे काय झालं, डायनासॉर काय झाले, नष्ट झाले. देन फोर्थ क्वेश्चन आहे, व्हाय आर द मेनी स्पेसीज ऑफ ॲनिमल्स अँड बर्ड्स गेटिंग एक्सटिंक्ट? बर्ड आणि ॲनिमल्स जे आहे हे एक्सटिंक्ट का होत आहे? अगेन द रिझन इज सेम दॅट there is always increase or the decrease in the environment or the changes of the environment continuously, and that may cause to the natural habitat of these birds and the animals. Then also these birds and animals can be hunted by the peoples, and that is why this is another reason for the extinction of them. Also there is no sufficient food by changing the environment to that birds and animals, and that is why they get extincted. So the technology that changes in this way, the environment also changes, and due to this change these birds, animals and other species or living organism that get extincted after the some time. So हे जे कॅन्युलेट क्वेश्चन्स आपण बघितले की काय होतंय, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे हे कालांतराने काही वर्षांनंतर काय होतात, नष्ट होत चाललेले आहेत. मग हे कसे झाले, कुठून निर्माण झाले, सुरुवातीला अगोदर काय होतं, कशा प्रकारे हे इव्होल्युशन झालं किंवा कशा प्रकारे हे वाढत गेलेलं आहे,
काय आहे किंवा ह्युमन कसा तयार झाला ही गोष्ट जी आहे ती आपल्याला आज बघायची आहे. म्हणून आपण या कॅन्युटल क्वेश्चन्सचा स्टडी केलं. सो लेट्स स्टार्ट अवर मेन टॉपिक, दॅट इज द इव्होल्यूशन टॉपिक. इव्होल्यूशन. सो फ्रेंड्स, इव्होल्यूशन जे आहे तुम्हाला इथे 2 ते 3 डेफिनेशन्स येतील. जी सोपी वाटेल ती तुम्ही लक्षात ठेवू शकता, बघू शकता. ओके. सो इव्होल्यूशन, व्हॉट इज इव्होल्यूशन? Evolution is a gradual change in the living organism, or it is a gradual change occurring in living organism over a long duration of time, and that is called as a evolution. म्हणजे evolution काय आहे? It is a change occur in living organism over a long duration of time. So that is called as a evolution. त्याला काय म्हणतो आपण? इव्होल्यूशन असं म्हणतोय. सो लक्षात ठेवा की ऑर्गॅनिझम मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये चेंज कशा प्रकारे होत गेला, हा चेंज, हा होणारा बदल कसा झाला आणि किती कालावधीनंतर झाला, यालाच आपण काय म्हणतो? इव्होल्यूशन असं म्हणतो. इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस, दॅट व्हेरी स्लो प्रोसेस थ्रू विच द डेव्हलपमेंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज अचीव्ड. की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी डेव्हलपमेंट आहे ती कशा प्रकारे होत गेली, तर ही जी प्रोसेस आहे ही खूप स्लो आहे. इव्होल्यूशन इज व्हेरी स्लो. सो इन दॅट इव्होल्यूशन ऑल द स्टेजेस इन द चेंजेस ऑकर्ड इन द व्हेरियस कॉम्पोनंट्स रेंजिंग फ्रॉम, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस कसे होत गेले आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या, आपण कोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम बघणार आहोत, कशाचा बदल होत गेला, काय बघणार आहोत, तर दॅट इज अ रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट्स इन द स्पेस टू द बायोडायव्हर्सिटी इन द अर्थ. म्हणजे अवकाशातल्या ग्रह आणि ताऱ्यांपासून तर पृथ्वीवरच्या पूर्ण बायोडायव्हर्सिटी बद्दलचा सगळा स्टडी हा कशामध्ये केला जातो? ह्या इव्होल्यूशन मध्ये केला जातो. So this is the range of evolution from the stars and planets to the biodiversity on the earth. So अशा प्रकारे आपण या इव्होल्यूशनची एक सायंटिफिक डेफिनेशन बघणार आहोत. That is the, म्हणजे काय, तर इव्होल्यूशन जो आहे हा काय होतोय की नवीन स्पेसिस ज्या आहेत ह्या कशा डेव्हलप झाल्या अर्थवरती, स्पेसिस कशा कशा इन्क्रीज होत गेल्या, त्यामुळे आपल्याला एक डेफिनेशन या इव्होल्यूशनची मिळते. ती म्हणजे अशी: a formation of the new species that can, due to the changes in the specific characters of the several generations of living organism as a response to the natural selection, that is called as a evolution. म्हणजे इव्होल्यूशनला आणखी एक डेफिनेशन तुम्हाला ते सांगितली, that is a formation of the new species formed due to the changes in the occurring in the character, or the changes occurring in the, or the specific characters of the several generation in the living organism as a response to the theory of natural selection is called as a evolution. म्हणजे नवीन स्पेसिस फॉर्म झाली, पण ती कशी झाली, तर काही स्पेशल कॅरेक्टर्स जे आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे ते काय झाले, चेंज झाले. आणि स्पेशल कॅरेक्टर्स चेंज झाले आणि हे चेंज होणारे कॅरेक्टर कशाला रिस्पॉन्स होते, तर थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन काय आहे हे आपल्याला पुढे जाऊन बघायचं आहे, पण जनरली सांगते की नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय आहे, तर एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा एन्व्हायरमेंटमध्ये कुठपर्यंत टिकू शकतो, जोपर्यंत तो एन्व्हायरमेंटला आणि एन्व्हायरमेंट त्याला सपोर्ट करू शकतो तोपर्यंत. म्हणजे आपण ह्या एन्व्हायरमेंटमध्ये जगतो आहोत कारण आपण एन्व्हायरमेंटला आणि एन्व्हायरमेंटने आपल्याला दोघंही आपण एकमेकांना सपोर्ट करतो आहे, म्हणून आपण जगतोय. जर एखाद्या स्पेसिसने, समजा कुठलीही एखादी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एक जात असेल, बर्ड्स, ॲनिमल्स, कोणतीही ह्युमन्स असतील, यांच्यामध्ये एक जरी स्पेसिसने जर ठरवलं की आपल्याला काय करायचं आहे, ह्या एन्व्हायरमेंटची जमवून घ्यायचं नाही आहे, की एन्व्हायरमेंटच्या सोबत आपल्याला त्याच्याशी विरुद्ध जायचं आहे, मग जर तो त्याच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करेल
तो या एन्व्हायरमेंटमध्ये टिकू शकत नाही. म्हणजे इथे कोण टिकू शकतं, तर दोघंही एकमेकांना जे समजून घेऊ शकतात ते. अँड दिस सिलेक्शन इज कॉल्ड ॲज अ नॅचरल सिलेक्शन. आणि ते आपण डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शनमध्ये पुढे बघणार आहोत. सो काय करायचं आपल्याला की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे आहेत यांचं इव्होल्युशन जे आहे ती सेकंड डेफिनेशन आपण इकडे बघितली. चेंज दॅट ऑकर्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन ऑफ टाइम दॅट इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. न्यू स्पेसिस फॉर्म होतात त्याच्यासाठी परत आपण सेकंड बघितली ती डेफिनेशन काय आहे. सो द फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन द सम कॅरेक्टर्स in the several generations as response to the natural selection that is called as a evolution. So लक्षात ठेवा ह्या दोन डेफिनेशन ऑफ द इव्होल्युशन आहे. सो नेक्स्ट पॅरा इज दॅट पुढे आहे की 3.5 billion years ago there not had been any life on the earth extinct. की 3.5 म्हणजे 3.5 billion years ago आपल्या ह्या पृथ्वीवरती कुठल्याही प्रकारची लाईफ नव्हती. म्हणजे एकही जीव या पृथ्वी तलावावरती नव्हता. मग काय झालं की कशी सुरुवात झालेली असते. सो ॲट द बिगिनिंग देअर मे हॅव बीन अ स्मॉल एलिमेंट इज अ फॉर्म और द सिंपल एलिमेंट इज अ फॉर्म ऑन द ओशन ऑन द अर्थ. म्हणजे अर्थवरती जे ओशन आहे इथे सिंपल एलिमेंट फॉर्म झाला. म्हणजे इव्होल्युशन कसं होत गेलं, कशा प्रकारे ॲनिमल्स स्पेसिस ह्या इन्क्रीज होत गेल्या. तर इव्होल्युशनमध्ये सर्वात अगोदर काय तयार झालं, सिंपल इलेमेंट तयार झाला. सो फर्स्ट सिंपल इलेमेंट तयार झाला. आफ्टर दॅट सिंपल इलेमेंट इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स गेट फॉर्म फ्रॉम दिस. मग ह्या सिंपल इलेमेंट पासून ओशनमध्येच काय तयार झालं, काही इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक एलिमेंट्स तयार झाले. सो इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक एलिमेंट्स तयार झाल्यानंतर पुढे या इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक एलिमेंट्स पासून पुढे काय तयार झालं, सम कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म झाले. सो कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक कशासारखे, तर प्रोटीन्स अँड द न्यूक्लिक ॲसिड. प्रोटीन आणि न्यूक्लिक ॲसिड सारखे कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय झाले इकडे फॉर्म झाले. म्हणजे 3.5 billion years ago there had no life on the earth. After that on the earth in the ocean simple element get formed. From this simple element inorganic and organic elements get formed. From this there is a complex compound like the proteins and nucleic acid get formed. You know that proteins and nucleic acid is a main material of the न्यूक्लियस ऑफ अवर सेल. म्हणजे सर्वात अगोदर काय झालं, तर आपल्या सेलमध्ये असलेल्या न्यूक्लियसचं मटेरियल तयार झालं. म्हणजे अगोदर न्यूक्लियस तयार झाला की नाही. मग या पद्धतीने एक न्यूक्लियस तयार झाला असेल तर त्यापासून पुढे काय झालं, अ फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप ऑफ सेल तयार झाली. दॅट इज अ फर्स्ट प्रिमिटिव्ह टाइप सेल गेट फॉर्म. म्हणजे त्यानंतर काय झालं की याच्यापासून फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल काय झाली, तयार झाली. सो फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल तयार झाल्यानंतर अशा अनेक सेल्स पुढे वाढत गेल्या. सो नंबर ऑफ सेल्स गेट इन्क्रीजेस. एक सेल तयार झाली, अशा नंबर ऑफ सेल्स काय झाल्या, इन्क्रीज झाल्या. सो बाय इन्क्रीज इन द नंबर ऑफ सेल, बाय कशा चेंज झाल्या, तर काही केमिकल चेंजेस तिकडे होत गेले. म्हणजे सराउंडिंग मध्ये चेंज होणारा जो केमिकल इफेक्ट आहे, चेंज झालेला जो केमिकल बदल आहे, सराउंडिंग केमिकल चेंज जो आहे, ह्या चेंजमुळे इथे नंबर ऑफ सेल्स इन्क्रीज झाल्या. आफ्टर दॅट नंबर ऑफ सेल्स जेव्हा इन्क्रीज झाल्या, काही सेल्स ज्या होत्या त्यांनी गुड ग्रोथ शो केली इन दॅट ओशन. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी चांगली ग्रोथ शो केली आणि काही ठिकाणी काही ज्या सेल्स होत्या त्यांनी ती ग्रोथ तिथे दाखवली नाही. मग ज्या सेल्सनी चांगली ग्रोथ दाखवली ते पुढे वाढत गेले आणि ज्या सेल्सने ग्रोथ दाखवली नाही ते काय झाले, पेरिश झाले, म्हणजे नष्ट झाले. यामध्ये आपण काय बघितलं की सुरुवातीला काहीच नसताना मग कशा प्रकारे काय काय फॉर्म होत गेलं. मग अशा प्रकारे नंबर ऑफ सेल्स तयार झाल्या, त्यातल्या काही सेल्स ज्या टिकल्या, ज्यांनी नॅचरल सिलेक्शनचा यूज केला, म्हणजे
ज्यांनी चांगली ग्रोथ शो केली नाही ते काय झाले, पेरिश झाले, म्हणजे नॅचरल सिलेक्शनचा इथे त्यांनी वापर केला. तर आपण आता असं लक्षात घेतलं की आताच्या काळामध्ये ॲट प्रेझेंट देर आर करोड्स ऑफ स्पेसिस प्रेझेंट इन अवर अर्थ. आपल्या अर्थवरती जर आपण आता बघितलं तर खूप साऱ्या स्पेसिस, करोडोंच्या वरती स्पेसिस या आपल्या अर्थवरती आता प्रेझेंट आहे. सो दॅट इज कॉज फॉर द ह्यूज डायव्हर्सिटी ऑन द अर्थ. आणि त्यामुळे आपल्या अर्थवरती ही ह्यूज डायव्हर्सिटी क्रिएट झाली. याचं एक महत्त्वाचं कारण आहे की स्पेसिस ज्या आहेत त्या कशा प्रकारे सुरुवातीला एक सिंपल इलेमेंट ओशनमध्ये फॉर्म झाला आणि नंतर त्याच्यापासून पुढे पुढे जात काय झालं की करोडो स्पेसिस या अर्थवरती तयार झाल्या आणि त्यामुळे ह्यूज डायव्हर्सिटी इकडे क्रिएट झाली. आणि ह्यूज डायव्हर्सिटी कशाच्या याच्यानुसार तयार झाली तर शेप असेल किंवा कॉम्प्लेक्सिटी असेल यानुसार ही ह्यूज डायव्हर्सिटी इकडे तयार झाली. सो यानुसार आपण आता या डायव्हर्सिटीमध्ये होणारा जो बदल आहे तो आपण इकडे आता बघूया. सो ॲनिमल डायव्हर्सिटी जो आहे तिची रेंज कुठून कुठे असेल. सो ॲनिमल डायव्हर्सिटी. सो ॲनिमल डायव्हर्सिटी इज अ रेंजिंग फ्रॉम, म्हणजे ॲनिमल डायव्हर्सिटीची जी रेंज आहे ती कुठून कुठे आहे तर युनिसेल्युलर अमिबापासून. इट इज अ रेंज फ्रॉम युनिसेल्युलर amoeba to the man or the human. म्हणजे याची रेंज कुठून कुठे आहे तर युनिसेल्युलर अमिबा टू द मल्टीसेल्युलर man or the giant whale. ही याची रेंज आहे. म्हणजे ॲनिमल डायव्हर्सिटी जी आहे त्याच्यामध्ये कुठून कुठेपर्यंत ॲनिमल्स असू शकतात तर युनिसेल्युलर अमिबापासून ते मल्टीसेल्युलर कोणापर्यंत मॅन किंवा जायंट व्हेल पर्यंत. जायंट व्हेल इज अ टाइप ऑफ फिश.